बरेचसे लोक बोला त्या का सदू वाईट बोलतो, त्याला कारण आहे, ऐका नीट. एखाद्या चांगल्या माणसाचं लग्न असू द्या गावात आणि एखाद्या दारूवाल्या शेठचं लग्न असू द्या, आणि दोघांनी संघच आमंत्रण द्याव द्या. आता लोक म्हणशील आमचं मत आहे बा कोणीकडे जावा. अरे तुमचं मत आहे ते ठीक आहे, पण दारूवाल्या शेठच्या पोराचं लग्न आणि चांगल्या माणसाच्या पोराचं लग्न, तर लोक जास्ती वराड कोणीकडे जाणार? दारूवाल्या को. अहो 7 पिकं बी भरल्या तरी जागा मावाना, आणि गरीबाच्या लग्नाला कोणीच नाही चांगल्या माणसाच्या. आणि जागा बसा ना पिकअप मध्ये, जागा नाही पिकअप मध्ये बसायला, तरी वर ते काय बॉडीवर बसला, बॉडीवर तरी म्हणला येऊ दे अण्णाच्या पोराचं लग्न आहे, अण्णाच्या. म्हणजे त्याला माहिती आहे अण्णा का जर नाही गेलो तर प्यायला मिळणार नाही, आणि चांगल्या माणसाको कोणीच नाही, त्यांना आमंत्रण द्यायला तुला. आणि मग म्हणला अरे थांब अण्णा रागवण, मला येऊ दे अण्णाच्या पोराचं लग्न आहे बाबा बाबा. बसला माग कॅबिनवर, त्या माग बॉडीवर बसला, फाळक्यावर खिळात घुसला खालून. तरी म्हणला खिळा घुसला तरी खाल्ले. म्हणले काय झालं रे? नाही काय नाही म्हणला, गाडी खड्ड्यात गेली. अरे खिळा घुसला ते सांग ना. तर लोकांचं असं आहे, लोक आहे ना चांगल्याच्या कधीच जाणार नाही कार्यक्रमाला, पण दारुडीवाल्या शेठचं जर असलं ना मग सांगायचं नाही बिगर पत्रिका, आहे मला येऊ दे ना नका बघ तिकडं काही मान मिळाना. पण जर असा तोंड घेऊन अरे हे अवघड झालंय कलियुगाचं. कलियुगामध्ये असंच घडणार आहे, आणि मी जे बोलतोय ते खरं आहे. आणि आता लोक म्हणते मी लय मोठा आहे बुवा, हे बंगार लोक काय मोठा कोणल्या मानल्या जातो माहिती का? जो समाजासाठी काही करतो, जो समाजाला काही चांगलं मार्गदर्शन करतो तो मोठा आहे. अरे आता भंगारवाले सुद्धा लाऊडस्पीकर लावून येते आहे, भंगार बाटली त्याच्यावर भांडे मिळतील, मग हांडे मिळतील. अहो ते सुद्धा लाऊडस्पीकर लावून येते. गरीब राहिलं कोण? फक्त विचारानं लोक गरीब राहिले आता, नाही तर कोणीच गरीब राहिलं नाही भाऊ. चांगला विचार करा. जे औषध ओपीत आहे ना त्यांच्याकडे सुद्धा गाड्या आहे मोठमोठाल्या, तर तुम्ही विचार करा लहान कोण आहे.